हातात तलवार घेतली, ह्या तिच्या पुढे चालले, त्या देवीच्या पुढे तिथं चालले, टिपरी टिपरी पडे. तिथं तिच्या हातात टिपरी नाही मा, टिपरी नाही, तिच्या हातात त्रिशूळ आहे, तिच्या हातात तलवार आहे. दुर्गा देवीचा महाकालीचा आदर्श घे. मला वाटतं माझ्या प्रत्येक हिंदू बहिणीच्या हातात तलवार आणि कट्यार असावी, जेणेकरून ती मासाहेब जिजाऊ तारा राणीची लेख शोभली पाहिजे, शोभली पाहिजे. हा बदल होणं गरजेचं आहे. हा बदल तुमच्या गावात मला चांगल्या पद्धतीने दिसून आला. मी बऱ्याच कीर्तनाला आलो, हो, त्याही सप्त्यात आलो की लहान लेकर आवर्जून हजर असतात, याही सप्त्यात आलो की लहान लेकर हजर असतात. हो, मी प्रारंभी सांगितलं की भविष्य फार मोठं आहे. वारकरी संप्रदायाच्या वाटेवरती चालणारे सकारात्मक विचाराचे तरुण आपल्या गावात तयार होत आहेत. सगळं महिला मंडळ आमच्या माया मावल्या किती मंडप गच्च भरला, हे आहेत म्हणून सप्ते. हो, आपण बोलता बोलता सहज म्हणतो लाडक्या ह्या आहेत म्हणूनच बरे. हो, जर सप्त्यात आता भांडण लागलं भांडण समजा बाबा दोन पार्ट्या पडे, एक माणसाची एक बाईची, ते देवाच्या बद्दल आपला ठेचाच करतात त्या. हो, कारण आपण मूड भरण त्या पाहणं पोतो भरे. पण आपली स्त्री मर्यादानं मांडलेली. आई दिवसभर रानात काम केलेल्या, दिवसभर शेतात काम केलेल्या, दिवसभर तुरीच्या शेंगा तोडलेल्या, तुरीच्या शेंगा चोरलेल्या, आपल्या नान बोंबलाला दिवसभर कष्ट करतात. हो माय मावल्या, ग्रामीण भागातल्या माय मावल्या दिवसभर रानात राबतात आणि संध्याकाळी कीर्तनाचा मंडप साजरा करतात. खरं सांगू, महाराष्ट्रातला, विदर्भातला, मराठवाड्यातला खरा परमार्थ जिवंत जर कोणामुळे असेल तर या आमच्या जनाबाई मुळे, मीराबाई मुळे.